नमस्ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोटेशन डायनॅमिक्समध्ये येणारे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स कसे आहेत हे थोडी पाहणार आहोत आपण. तर आपण जाऊया आता 12वीच्या बुकमधील पेज नंबर 24. यामध्ये अनसॉल्व एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 12 मध्ये येऊया आपण. काय आहे एक्झाम्पल नंबर 12? बघा, मी वाचतोय आता. सम हाऊ अँड ॲन्ट इज स्टक टू द रिम ऑफ अ बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. मग मी येतो इथं बोर्डकडे जाऊया आपण. जसं आहे त्या पद्धतीने आपण तो गिव्हन डाटा लिहूया. मी इथं वाचन करतोय, न्यूमेरिकल एक्झाम्पलचं वाचन करतो आणि त्यानुसार आपण लिहूया. पहिला असणार आहे, आपल्याला सुरुवात करायची आहे, गिव्हन डाटा लिहायचं आहे. आता गिव्हन व्हॅल्यूज काय काय आहेत बघूया आपण. गिव्हन फर्स्ट लाईनमध्ये अँड ॲन्ट इज स्टक टू द रिम ऑफ बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. म्हणजे डायमीटर ऑफ व्हील ऑफ बायसिकल दिलेला आहे 1 मीटर. यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल रेडियस ऑफ व्हील ऑफ बायसिकल. दिस इज 0.5 मीटर रेडियस मिळालेला आहे. नेक्स्ट लाईन, व्हाईल द बायसिकल इज ऑन द सेंट्रल स्टँड द व्हील इज सेट into a rotations and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds. म्हणजे ज्यावेळी फर्स्ट सेंट्रल स्टँडवरती बायसिकल स्टँड करतो आणि रोटेशन्स देतो व्हीलला, त्यावेळी इनिशियल नंबर ऑफ रोटेशन 0 असणार आहे, पण फायनली 10 सेकंदमध्ये फ्रिक्वेन्सी अटेंड झालेली आहे 2 रिव्होल्युशन्स पर सेकंड. म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी जी तयार झाली आहे N2 रिव्होल्युशन्स पर सेकंड तयार झाले, दॅट इज 2 रिव्होल्युशन्स पर सेकंड. ही कधी अटेंड झालेली आहे? एवढे अटेंड होण्यासाठी टाइम जो लागलेला आहे तो 10 सेकंद इतका लागलेला आहे. मग फ्रिक्वेन्सी ऑफ N1 स्टार्ट N1 इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 असणार आहे. इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 असेल बघा कंडिशन. त्यावेळी 0 फ्रिक्वेन्सीवरून 2 रिव्होल्युशन्स पर सेकंडमध्ये येण्यासाठी त्या व्हीलला 10 सेकंद टाइम हा कवर लागलेला आहे. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे? नंबर 1 करायचं आहे. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीटेड. मी इथं लिहितोय नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कॅल्क्युलेट काय करायचं आहे बघा. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीटेड number of revolutions completed by the ant in these 10 seconds. म्हणजे 0 टाइम पासून 10 सेकंड पर्यंत फायनली फ्रिक्वेन्सी मिळालेला आहे 2 रिव्होल्युशन्स पर सेकंड. तर टोटल 10 सेकंडमध्ये किती रिव्होल्युशन्स त्या व्हीलचे तयार झालेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग यामध्ये N1 पासून N2 पर्यंत फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झालेली आहे, म्हणजे तिथं ॲक्सिलरेशन्स हे झालेलं आहे. आणि ते कसं असं ॲक्सिलरेशन आहे? युनिफॉर्मली ॲक्सिलरेशन दिलेलं आहे. मग कॅल्क्युलेट विथ युनिफॉर्मली ॲक्सिलरेशन्स कॅल्क्युलेट करायचं दिलेलं आहे. नंबर 1 मी घेतलेला आहे. तर नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कंप्लीटेड बाय ॲन्ट इन दिस 10 सेकंद आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे.
मग हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार आहोत आपण? सिंपल आहे. सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? ॲक्सिलरेशन्स काढावं लागेल, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन्स काढावं लागेल. मग युनिफॉर्म ॲक्सिलरेशनसाठी फॉर्म्युला कोणता आहे? सिंपल आहे. फर्स्ट वी कॅल्क्युलेट, फर्स्ट करूया ॲक्सिलरेशन्स, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन्स, ओके, इन रोटेशनल मोशन्स. त्यासाठी अल्फा इज इक्वल टू द काय फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टोटल लागणारा टाइम टी इतका घेतला. ओके, त्यामध्ये सिम्प्लिफाईड करूया फॉर्म्युला आपण. 2 पाय हे कॉमन राहतील, याच्यातला 2 पाय याच्यातला 2 पाय, n2 फ्रिक्वेन्सी मायनस n1 फ्रिक्वेन्सी अपॉन टी हा राहील. अल्फा इज इक्वल टू द इनिशियल 0 आहे म्हणून काय होईल 2 पाय, फायनल किती आहे 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड मिळालेले आहे 2 मायनस 0 अपॉन टी इज द टाइम 10 टोटल टाइम त्या वेळेला 10 सेकंद इतका लागलेला आहे. म्हणजेच काय मिळेल दिस इज 0 2 इंटू 2 इज 4 पाय अपॉन 10 म्हणजे याचा अर्थ 0.4 पाय रेडियन पर सेकंद इतकं युनिफॉर्मली ॲक्सिलरेशन्स त्या व्हीलला तयार झाले. आता कॅल्क्युलेट करायचं आहे 10 सेकंडमध्ये टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किती झाले. मग आता 10 सेकंडमध्ये टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यासाठी बघा काय करावं लागणार. फर्स्ट मी इथं दाखवतो डायग्रामॅटिकली. व्हील आहे, ओके, इथं फ्रिक्वेन्सी n1 0 आहे, एकूण 20 इज इक्वल टू 10 सेकंडमध्ये नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स मिळत आहेत 2 रिव्होल्यूशन्स पर मिनिट. ठीक आहे. अल्फा मिळालेला आहे 0.4 पाय रेडियन पर सेकंद इतका मिळाला. एवढ्या कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सिलरेशननं ती व्हील रोटेट होते. टाइम 10 सेकंडमध्ये फायनली रीच होत असणार आहे 2 रिव्होल्यूशन्स पर सेकंड. तर टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढायचे म्हणून आपल्याला काय काढावं लागेल, ह्या टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढायचं आहे म्हणजेच टोटल डिस्टन्स काढून घ्यावं लागेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणून आपल्याला यापूर्वीचं नॉलेज आपल्याला माहिती असणार आहे. एक रिव्होल्यूशन्स पूर्ण करण्यासाठी 1 रिव्होल्यूशन्स पूर्ण करण्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो तयार होतो तो किती असणार आहे 2 पाय इतका आहे. म्हणजेच आपल्याला टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण काढता येईल. काय काय माहिती आहे, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला ठेवता येईल, टोटल टाइम दिलेला आहे आणि अल्फा दिलेला आहे. म्हणून अशा एक्झाम्पलमध्ये आपण कायनेमॅटिकल थर्ड इक्वेशन्स काढूया, कारण टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून बाय युझिंग कायनेमॅटिकल थर्ड इक्वेशन्स काय आहे, थीटा इज इक्वल टू द ओमेगा टी म्हणजेच ओमेगा 1 टी म्हणून आपण इथं प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर. मग यामध्ये हा टोटल डिस्प्लेसमेंट काढून घेऊया आपण. ओमेगा 1 त्यामध्ये ठेवूया. आता इनिशियल वेलॉसिटी इज 0 आहे म्हणजेच ही टोटल टर्म 0 होईल, त्यावेळी टोटल टर्म 0 झालेली असणार. देअरफॉर थीटा इज इक्वल टू द टोटल डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होतं ते आपण काढून घ्या. थीटा इज इक्वल टू द हाफ अल्फा टी स्क्वेअर, कारण हा कॅन्सल झालेला आहे, इनिशियल 0 आहे म्हणून हा टोटल 0 होईल, त्यामध्ये फक्त अल्फा टी स्क्वेअर होईल. देअरफॉर ज्या आपल्याला व्हॅल्यूज दिले आहेत त्या ठेवून देऊ आपण. हाफ अल्फा किती काढलाय आपण 0.4 पाय आहे इंटू रिक्वायर्ड टोटल टाइम 10 सेकंड. दिस इज 10 ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल एक्झाम्पल आहे. Therefore, this is theta is equal to the ह्या 2 ना
डिवाइड करूया. दिस इज 0.2 पाय असा होईल इंटू 10 स्क्वेअर. इट मीन्स 100 into 2, that is 20 pi. 100 into 0.2i, that is 20 pi. This is the total angular displacement when the wheels is start from 0 to reach 2 revolutions per minute in 10 seconds. With constant angular velocity 0.4 pi. Total angular displacement is 2 pi. In 1 revolutions, angular displacement is 2 pi. Then you calculate the total number of revolutions so that we can find the total number of revolutions in 10 सेकंद. इन दीज सेकंद असं म्हटलंय म्हणजेच इन 10 सेकंद किती रिव्होल्युशन्स होत आहेत. सिंपल आहे. टोटल डिस्प्लेसमेंट मिळालेला आहे आणि एक टोटल डिस्प्लेसमेंट मिळालं आहे. एका डिस्प्लेसमेंटला नंबर ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय म्हणजेच युनिट डिस्प्लेसमेंट. टोटल डिस्प्लेसमेंट, सो नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कॅपिटल N इज इक्वल टू द total angular displacement in 10 seconds is 2 pi upon angular displacement in 1 revolutions, that is 2 pi. This is 20 pi upon 2 pi, so this pi cancel and this is 10 revolutions completed in 10 seconds. This is the answer. याच एक्झाम्पल मध्ये सेकंड पार्ट असं दिलंय. टाइम टेकन बाय द फॉर द फर्स्ट कंप्लीटेड रिव्होल्युशन्स अँड द लास्ट कंप्लीट रिव्होल्युशन. आणि हा सेकंड पार्ट मी विद्यार्थ्यांना होमवर्कला देतोय. हा पहिला पार्ट अनसॉल्व एक्झाम्पल मध्ये पेज नंबर 24 फर्स्ट टॉपिक मध्ये जे 12th एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 12, यामधला फर्स्ट पार्ट मी इथं तुम्हाला सोडवून दिलेला आहे. याच्यामधला सेकंड पार्ट जो आहे फर्स्ट रिव्होल्युशनसाठी लागणारा टाईम आणि सेकंड लास्ट रिव्होल्युशनसाठी लागणारा टाईम हा विद्यार्थ्यांनी होमवर्क कंप्लीट करायचा आहे. यानंतर आपण अशाच प्रकारचं एक्झाम्पल पाहूया. ते म्हणजेच 13 नंबरचं एक्झाम्पल आहे. अनसॉल्व मध्ये 13 नंबरचं एक्झाम्पल आहे, ते बघूया आपण. आता हे एक्झाम्पल काय आहे ते पाहणार आहोत. एक्झाम्पल नंबर 13 अनसॉल्व असं एक्झाम्पल नंबर 13. पेज नंबर आहे 24. या पेजवरचं बोर्ड टेक्स्टबुक मधलं एक्झाम्पल आहे. स्टेट बोर्ड मधलं एक्झाम्पल आहे, ते असणार आहे 13 नंबरवरती आहे. सिंपल एक्झाम्पल दिलंय, मी एकदा वाचून दाखवतो आणि त्यानुसार पाहूया आपण. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स, त्यानुसार आपण डाटा लिहितो इथं. त्यानुसार आपण डाटा लिहिणार आहोत. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कशाचा आहे तो बघूया आपण. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स बिटवीन कॉइन अँड ग्रामोफोन डिस्क ऑफ 0.5. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, अशी ही ग्रामोफोन डिस्क आहे, त्याच्यावरती कॉइन ठेवलेली असणार आहे. ओके, त्याच्यावरती कॉइन आहे. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स बिटवीन कॉइन अँड ग्रामोफोन डिस्क इज 0.5 दिलेलं आहे. म्हणजेच कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन्स बिटवीन द कॉइन्स अँड डिस्क किती 0.5 हा दिलेला आहे. कॉन्स्टंट आहे, युनिट नाही राहणार. रेडियस ऑफ द डिस्क, ही जी डिस्क असणार आहे
अशा ॲक्सिस भोवती रोटेशन्स घेत असणार आहे, त्यावेळी तिची रेडियस कॅपिटल आर दिलेली आहे. दिस इज आर इज इक्वल टू रेडियस ऑफ डिस्क दिलेले आहे 8 सेंटीमीटर. किती दिले? 8 सेंटीमीटर. आता रेडियस ऑफ डिस्क 8 सेंटीमीटर जी दिलेली आहे बघा, तिचं कन्व्हर्जन्स आपल्याला मीटरमध्ये करून घ्यायचं आहे. तिचं कन्व्हर्जन्स कशामध्ये करून घ्यायचं आहे? मीटरमध्ये करून घ्यायचं आहे. आणि म्हणून मीटरमध्ये करून घेत असताना 100 ने डिवाइड करतोय आपण. 0.1 आणि 0 म्हणजे 0.8 मीटर. अशा पद्धतीनं आपण 100 ने डिवाइड करून घ्या, म्हणजेच किती होईल? 0.08 मीटर हे कन्व्हर्जन्स होईल. 0.08 मीटर ही कन्व्हर्जन झालेलं आहे. यानंतर पुढे काय दिले बघूया आपण. इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन इज पाय सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन इज पाय सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ डिस्क. म्हणजे हा जर सेंटर ऑफ डिस्क असेल तर इनिशियली सुरुवातीला पाय सेंटीमीटर म्हणजेच काय असणार आहे? इथून पाय सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवरती ती कॉइन आहे. पाय सेंटीमीटर. बघा कंडिशन काय आहे. म्हणजेच मी कन्सिडर करतोय इनिशियली रेडियस स्मॉल आर इज इक्वल टू पाय सेंटीमीटर. म्हणजेच इथं सिम्प्लिफिकेशनसाठी मी लिहितो इथं 8 × 10⁻² मीटर. तसंच मी इथं लिहितोय पाय × 10⁻² मीटर. बघा, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क at what minimum frequency will it start slipping from there. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? या स्टार्टला असे किती रिव्होल्यूशन्स तुम्हाला अपेक्षित आहे की हा जो कॉइन आहे तो स्लिप होईल. ओके, असं मिनिमम स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि फर्स्ट आपल्याला मिनिमम स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. मिनिमम स्पीड मिनिमम स्पीड नाही, मिनिमम फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट फ्रिक्वेन्सीला कसे असणार आहे? तो जो कॉइन आहे तो स्लिप होईल. आणि म्हणून मिनिमम फ्रिक्वेन्सी काढायची आहे. म्हणजे N1 स्टार्ट मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणून आपण मिनिमम फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिप फ्रॉम देअर. फर्स्ट पॉइंट आहे. सेकंड कॅल्क्युलेट करायचं आहे. पुन्हा पॉइंट दिलाय. बाय व्हॉट फॅक्टर्स विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. ॲट व्हॉट फॅक्टर्स ऑलमोस्ट म्हणजेच रिलेशन्स फाइंड आउट करायचं आहे. ॲट व्हॉट फॅक्टर्स विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. म्हणजेच सेकंड फ्रिक्वेन्सी असणार आहे. अजून एक फ्रिक्वेन्सी सेकंड फ्रिक्वेन्सी काढायची आहे. याला मग आपण N1 फ्रिक्वेन्सी समजूया इनिशियल. N2 फ्रिक्वेन्सीज कन्सिडर करूया. ऑलमोस्ट ॲट द रिम, ॲट द डिस्क म्हणजे कॉन्स्टंट. ही सेकंड फ्रिक्वेन्सी असणार आहे. अशा पद्धतीनं हा न्यूमेरिकल्स दिलेला आहे. तुम्हाला पहिली टर्म काढायचं आहे. मिनिमम फ्रिक्वेन्सी काढायची आहे जेव्हा हा कॉइन सेंटर पासून पाय सेंटीमीटर असताना हा सेंटर स्लिप होण्यासाठी मिनिमम स्पीड किती असणं अपेक्षित आहे? त्या कंडिशन्स टू फ्रिक्वेन्सीज बिगिन्स आफ्टर द कॉइन इज स्लिप ऑन द ग्राउंड फ्लोर डिस्क. मग त्यासाठी आपल्याला फ्रिक्शनल कंडिशन्स ही कोणती असणार आहे? जेव्हा हा रोटेट्स होईल त्यावेळी हा फ्लॅट सरफेस आहे त्याच्यावरती कॉइन फिक्स केलेला आहे. आणि इथली बॅलन्सिंग कंडिशन अशी असणार आहे. दिस गिव्स द सर्क्युलर मोशन्स. सो युअर सेंट्रिपिटल फोर्स बिटवीन द सेंट्रिपिटल किंवा त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइड्स टू द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द कॉइन अँड डिस्क. आणि म्हणून फर्स्ट कंडिशन बॅलन्सिंग मिळते. सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्सिंग टू द फ्रिक्शनल फोर्स EFS.
फ्रिक्शनल फोर्स Fs. आता फ्रिक्शनल फोर्स कोणता असणार आहे? दिस इज सेंट्रिपिटल फोर्स m r ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू द फ्रिक्शनल फोर्स म्यू mg. फ्रिक्शनल फोर्स म्यू mg. आता सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर ठेवतोय. एम आर ओमेगा स्क्वेअर का घेतलेला आहे? तर हा ओमेगा आपल्याला फ्रिक्वेन्सी मध्ये ठेवायचा. एम कॅन्सल होईल आणि म्हणून आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू द म्यू जी हा फॉर्म्युला आहे. आणि म्हणून ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी अपॉन आर. बस सिंपल. म्हणून हा आपण सिम्प्लिफाय करूया. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन स्क्वेअर रूट मध्ये घेऊया. दिस इज ओमेगा इज इक्वल टू द स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी अपॉन आर. आता हा जो आहे तो 2 पाय एन मिनिमम कंडिशन्स घेतोय आपण. मिनिमम कंडिशन्स आहे म्हणून मिनिमम कंडिशन्स घेतोय आपण. इथं लिहितो मी मिनिमम कंडिशन्स. आणि अशा मिनिमम कंडिशन्स मध्ये मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. म्हणून 2 पाय n1 इज इक्वल टू द फॉर्म्युला मिळालेला आहे स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी अपॉन आर. कॅल्क्युलेट करायचं आहे. n1 इज इक्वल टू द 1 अपॉन 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ म्यू जी अपॉन आर. आता यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. जी दिलेला आहे का? जी ची व्हॅल्यूज नाही याचा अर्थ जी इज इक्वल टू द तुम्हाला व्हॅल्यूज घ्यायचे आहे. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड इतकी घ्यायची आहे. म्हणजे पाय स्क्वेअर व्हॅल्यूज इतकी घ्यायची आहे. जी ची व्हॅल्यूज घेत आहे पाय स्क्वेअर व्हॅल्यूज ती ठेवूया आपण. त्याच्यामध्ये दिलेलं नाही पण जी ची व्हॅल्यूज पाय स्क्वेअर व्हॅल्यूज घेऊया आपण. कारण कॅल्क्युलेशन्स मध्ये पाय स्क्वेअर व्हॅल्यूज मीटर पर सेकंड स्क्वेअर ही सबस्टिट्यूट होईल. त्यानुसार घेता येईल. ठीक आहे. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. काय काय व्हॅल्यूज आहे त्या एकदा चेक करूया आपण. बोर्ड थोडासा छोटा असल्यामुळे आपल्याला इरेज करून ते कॅल्क्युलेट करायचं आहे. n1 इज इक्वल टू द 1 अपॉन 2 पाय आहे तसाच स्क्वेअर रूट ऑफ म्यूची व्हॅल्यूज किती दिले आहे मी बुक मध्ये पाहतो एकदा. म्यूची व्हॅल्यूज आहे 0.5 म्यू इंटू जी ची व्हॅल्यूज पाय स्क्वेअर दिलेली आहे. पाय स्क्वेअर दिलेली आहे. जी ची व्हॅल्यूज किती दिले आहे पाय स्क्वेअर. तिथं म्यू जी व्हॅल्यूज ठेवले आहे अपॉन आर किती आहे 0.08. सॉरी ह्या पॉईंटचा आर घ्यावा लागेल आपल्याला. पाय सेंटीमीटर आहे आणि म्हणून तो घ्यायचा आहे आर जी म्हणजेच पाय मीटर मध्ये केला आहे पण 10⁻². पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. हे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाईड करूया आपण. n1 इज इक्वल टू द बाय कंडिशन्स. n1 इज इक्वल टू द पाय हा बाहेर घेऊया आपण. पाय अपॉन 2 पाय हा स्क्वेअर रूट बाहेर येईल अपॉन दिस इज 0.5 अपॉन पाय इंटू 10⁻². आता हा 10⁻² सुद्धा बाहेर येईल म्हणजेच काय होईल बा हा पाय कॅन्सल. 1/2 इंटू 1/10⁻² आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर 10⁻1 होईल. स्क्वेअर रूट मध्ये फक्त राहील 0.5 अपॉन पाय ही टर्म्स राहील. मग पायची व्हॅल्यूज 3.142 ठेवूया. सो दॅट n1 इज इक्वल टू द 1/2 आहे इंटू 10⁻1 म्हणजे 0.2 होईल. स्क्वेअर रूट ऑफ ती व्हॅल्यूज ठेवूया 0.5 अपॉन 3.142 ही व्हॅल्यूज ठेवूया. कॅल्क्युलेशन्स कराय आणि हे कॅल्क्युलेशन्स लॉग टेबलच्या साहाय्याने केल्यानंतर व्हॅल्यूज येते 2.5 रिव्होल्यूशन्स per second must be required. The coin is slip
फ्रॉम द सेंट्रल ॲक्सिस टू द पाय सेंटीमीटर. पाय सेंटीमीटर असताना एवढे रिव्होल्यूशन दिली तर ती कॉइन काय होते, स्लिप होते. आता यानंतर पुढचा पार्ट विचारलेला आहे त्यांनी, पुढचा पार्ट विचारलेला आहे तो असा विचारलाय बा, बाय व्हॉट फॅक्टर्स विल द आन्सर्स चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. म्हणजे याचा अर्थ काय बा, व्हॉट फॅक्टर्स, मग याचा अर्थ कॉइन इज ॲट द एंड ऑफ द डिस्क ज्यावेळी असेल, कॉइन इज ॲट द एंड ऑफ द डिस्क वरती असेल तर ती रिमेन्स त्यामध्ये असली पाहिजेत, त्याच्या बाहेर थ्रो नाही झाली पाहिजेत. म्हणजे मॅक्झिमम कंडिशन्स, मॅक्झिमम रिव्होल्युशन्स ऑफ द कंडिशन्स ॲट द एंड ऑफ द डिस्क विचारलेले आहे. आणि त्यांचं रिलेशन्स काय आहे, हे झाले ॲट द पाय सेंटीमीटर असताना 2.5 रिव्होल्युशन्स पर सेकंड. आता मॅक्झिमम कंडिशन विचारले आहे, मॅक्झिमम कंडिशन्स मध्ये काय घेऊया आपण, फ्रिक्वेन्सी N2 करूया आपण. मिनिमम झालेले आहे, मॅक्झिमम ती पण मिनिममच असणार. तर मॅक्झिमम डिस्टन्स वरती असताना नंबर ऑफ रिव्होल्युशन्स मिनिमम केस किती असणार आहे. जर मिनिमम केस इन्क्रीज केली तर तो कॉइन त्या डिस्क पासून आउट थ्रोन होईल, म्हणून मिनिमम केस आपल्याला घ्यायचे आहे. तर मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे लार्ज ॲट द एंड ऑफ द डिस्क, एक्झॅक्टली ई डिस्क वरती. मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, वी सी कॉल N2 फ्रिक्वेन्सी, आपण त्याला म्हणूया N2 फ्रिक्वेन्सी. आता ही N2 फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, त्यासाठी रेडियस दिलाय डिस्कचा 8 × 10⁻² मीटर रेडियस घेतलेला आहे आपण. ठीक आहे, एवढाच चेंज असणार आहे, बाकीचं सगळं सारखं असणार आहे. पुन्हा फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया, ॲट द एंड ऑफ द फ्रिक्वेन्सीमध्ये N2 फॉर्म्युला तोच असणार आहे फॉर्म्युला. N2 इज इक्वल टू द 1/2π स्क्वेअर रूट ऑफ μg अपॉन फक्त रेडियस चेंज होईल. आता रेडियस चेंज झाल्यानंतर बघूया इथं 1/2π स्क्वेअर रूट ऑफ म्यूची व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे 0.5, जी ची व्हॅल्यूज π² आहे कॉन्स्टंट आहे, अपॉन रेडियस 8 × 10⁻². म्हणजे याचा अर्थ काय होईल, हा पाय स्क्वेअर जो आहे तो बाहेर पाय नेईल आणि हा 10⁻² आहे जो बाहेर असणार आहे तो -1 होईल. म्हणजे ते आपण बाहेर घेऊया, म्हणजेच काय होईल 10 इथं न्यूमरेटर मध्ये पाय अपॉन हा 2π आहे तसाच आहे इंटू हा स्क्वेअर रूट मधला 10⁻², हा 10⁻1 होईल आणि ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यूज राहतील 0.5/8. हा पाय कॅन्सल होईल अँड सो दॅट दिस इज 1/0.2 असणार आहे इथं. ओके, 2 × 10⁻1 0.2 होईल इंटू 0.5 स्क्वेअर रूट मध्ये 8 राहील. आणि हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर N2 ची व्हॅल्यूज मिळेल आपल्याला. N2 ची व्हॅल्यूज मिळते ती म्हणजेच अशी असणार आहे 25/2 सॉरी 0.25/0.2 म्हणजे ज्याचा अर्थ आपल्याला ती व्हॅल्यूज मिळते ती अशी असणार आहे 2.5/2 हिअर कॉल सेकंड फ्रिक्वेन्सी. एवढ्या फ्रिक्वेन्सीला काय असणार आहे, तो कॉइन त्या डिस्कच्या एज वरती सेफली रोटेशन्स घेत असतो. begins to increase this number of revolutions, the coin is thrown away from the disc. Now as comparing this, ह्या दोन्हींचं रिलेशन्स काय आहे ते आपल्याला काढणं अपेक्षित आहे. म्हणून ह्या दोन्हींचं रिलेशन्स काढण्यासाठी ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सीचं ॲट द पाय सेंटीमीटर आणि ॲट द आर डिस्टन्स वरती असताना रेडियस एक्झॅक्टली असताना ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सीचं रिलेशन, त्यासाठी मी रिलेशन्स म्हणतो इथं सिम्प्लिफाईड करूया आपण.
कारण रिलेशन्समध्ये आपल्याला बुकमध्ये आन्सर दिलेला आहे, म्हणून रिलेशन्स विचारलं पाहिजे, रिलेशन्स काढलं पाहिजे. ॲट व्हॉट रिलेशन्स असं विचारलेलं नाही, पण फक्त चेंज ऑलमोस्ट असं विचारलेलं आहे. म्हणून तो चेंज काढण्यासाठी N2 जो काढलेला आहे आपण तो 2.5/2 असं असतो. मग हे फक्त मी सिम्प्लिफाईड करतो. N2 इज इक्वल टू द फ्रिक्वेन्सी आहे 1/2 ठेवतो असा आणि 2.5. आणि व्हॉट इज द 2.5 फॅक्टर्स? 2.5 फॅक्टर्स म्हणजेच रिव्होल्यूशन्स पर सेकंड इज अ N1. सो दॅट N2 इज इक्वल टू द 1/2 into N1. That is, this is the relations between the frequency of revolutions when the coin is kept at pi centimeters and radius of r, and so that this is frequency N1 is equal to 2 times of N2. हे सुद्धा रिलेशन्स आपल्याला त्या न्यूमेरिकल एक्झाम्पल मध्ये मिळतं. आणि आज आपण हे दोन न्यूमेरिकल एक्झाम्पल अनसॉल्व मधले सोडवलेले आहेत. अशाच पद्धतीनं आपण एक्झाम्पल्स पुढचेही पाहणार आहोत. तर हा व्हिडिओज पाहिल्यानंतर समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर समोर बुक्स ठेवा. बुक्समधलं एक्झाम्पल पहिला वाचायचं आहे आणि त्यानंतर सोडवलेलं एक्झाम्पल पाहायचं आहे. जे सोडवून दिलेलं नाही फर्स्ट 12th एक्झाम्पलमध्ये जो सेकंड फॅक्टर्स आहे, फर्स्ट रिव्होल्युशन्समध्ये किती टाईम लागतो आणि लास्ट रिव्होल्युशनमध्ये टाईम विचारला आहे तो कॅल्क्युलेट करा. आणि इथं आपण थांबूया. पण पाहिल्यानंतर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.